या अल्लाह, नामुमकिन। शंभूराजे? रायपा, तुला काय सांगितलं होतं आम्ही? म्या नाही, यांनी उठवलं, खान साहेबांनी. खानसाहेबांनी? खानसाहेब, ही काय पद्धत झाली कुणाला उठवायची? शंभूराजे, बस मैं तो यूं ही हाक मारली असती तरी उठलो असतो आम्ही. असं आमच्या शामियान्यात येऊन खसकन आमचं पांघरून ओढायची काही गरज नव्हती. रायपा, त्यांना सांगितलं नाही आम्ही झोपलोय ते? म्या बोललो, विचारा की ज्योतिषीला. शंभूराजे, मैं बस मराठी समझ में नहीं आई होगी. शायद मैं समझ नहीं सका. ठीक आहे, पण तुम्ही कशाला चादर ओढायची? या मुल्लाला सांगितलं असतं. हमने इस बेवकूफ से कहा था, लेकिन ये बैठा रहा. अब खान साहब, मैं तो यहीं पे। चुप! गलती हो गई शंभूराजे, हमसे माफी चाहते हैं. आप आराम कीजिए, हम चलते हैं. साहेब, मला टळली. आमच्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं. आमच्याही अगदी मोक्याच्या वेळी आलात, नाहीतर बिंग फुटलं असतं आपलं. बहिर्जी काकांनी अगदी वेळेत सावध केला आम्हाला. भेट झाली? झाली. निरोप मिळाला? मिळाला. कशा आहेत आमच्या बहिणीचा? छान. चला, एवढा आटापिटा केला, निदान भेट तरी झाली. आणि अक्कासाहेब, भेट अशी झाली की आबासाहेब खुश होती. रायगडावर तर आनंदाचं पडता येईल. चांगलं झालं. येसुबाई सुद्धा बऱ्याच दिवसांनी भेटली. त्यांच्याही मनातल्या अनेक शंका कुशंका दूर झाल्या. मग तर आमची काळजीच मिटली. जासूस ने हमें खबर दी थी कि शंभूराजे की बीवी रायगढ़ से निकल चुकी है. रायगढ़ के लोग बातें करते हैं कि संभाजी की बेगम किसी को बिना बताए रायगढ़ से चली गई है. सरदार ने उसे अतनी में देखा था. गांव के बाहर मंदिर में 2 जनानियां नजर आई है. हमने पूछताछ की, पता चला कि दक्खन के खानदानी घराने की बहू है. भाई वाला कहता था संभा की बेगम उसके घर में है. इसका मतलब ये हुआ कि संभा उससे मिलने वाला था. मुल्ला अहमद? जी खान साहब। सबने देखा, सबने कहा संभा की बेगम अतरी में आई थी. जी आई थी तो चली कहां गई? एक जनानियों की तरह जनानी थी, कोई हवा तो नहीं हो सकती? तो वो हमारे हाथ क्यों नहीं लगी? हुजूर, मैं भी यही सोच रहा हूँ। मुल्ला अहमद, हमने इतनी तलाशियां ली अतनी के हर घर की, हर मोहल्ले की, लेकिन उसके कदमों के निशान तक नहीं मिले. मुझे तो लगता है शायद वो एक सुराख हमारे हाथ नहीं लग पा रहा है मुल्ला अहमद. रायगढ़ से वो अतनी में आई, इतना बड़ा उसने खतरा मोल लिया. एक जनानी ने, वो भी एक शाही जनानी बेगम, और संभा से मिले बगैर वो वापस चली गई. नामुमकिन, नामुमकिन. माफी चाहता हूँ हुजूर, संभा अपनी बेगम को नहीं मिला, ये संभव नहीं है. सबूत? मैं खुद हुजूर, मैं संभा के शामियाने में निगरानी रख रहा था, वहीं पर बैठा था. संभा तो अंदर सोया था. उतने में आपका बुलावा आया, मैं यहाँ आया, यहाँ थोड़ी देर रुका, फौरन लौट गया. तब मुझे बताइए खान साहब, इतनी थोड़ी देर में संभा अथनी जाकर अपनी बेगम को मिलकर फौरन लौट आ सकता है? नहीं, ये नामुमकिन है. पांढरे सरदार. हुजूर, मला तर काय कळणच झालं यार. म्हणजे माझं पार तर एकदम कडक होता. आई शपथ, कडक पहरा था. हा बिलकुल. म्हणजे आपल्या छावणीतनं हाशम तिकडं आत दिलं गेलं.
पण बाहेरचं एक बी माणूस आत आलं नाही. गड़बड़ है, कुछ ना कुछ तो गड़बड़ है. गडबड एकच आहे. मला वाटतं या शिवाजी राजांसारखं शंभूराजांना बी शेतूक येत असं. हा खात्रीने सांग. चुप, एकदम चुप. मैं तुम्हारी बकवास सुनना नहीं चाहता. पण वहिनीचा बाहेर कशा पडल्या? तेही एवढे चौकी पहारे असताना. ते सगळं बहिर्जी काका आणि लाडीचं नियोजन. बहिर्जी काकांनी इशारा देताच आम्ही हशमाच्या वेशात बाहेर पडलो. अरे पागलो, यहाँ क्या ढूंढ रहे हो? संभा उधर भागा, मैंने अपनी आंखों से देखा है. चलो पकड़ो, चलो. युवराज चला. युवराज, इकडचा पहारा सैल आहे. इथल्या सरदाराला मोठी रक्कम देऊन आपण फेतावलाय. त्यामुळे इथनं बाहेर पडणं लय सोपं होईल. चला. येसू निघा. युवराज लवकर या, आम्ही वाट बघतोय. स्वतःला जपा, सावध राहा आणि आता इथे थांबू नका. चला. युवराज काळजी घ्या सगळ्यांची. सगळ्यांची म्हणजे? आबासाहेब, मातोश्री, बाळराजे, भवानीबाळ आणि आणि तुमचीही. स्वतःला जपा. येसू, तुम्ही स्वतःला जपलत की आम्ही आपोआप जपले जाऊ. सर्वस्व आहात तुम्ही आमचं. श्री, सखी, राज्ञी.
गेल्या ते बरं झालं. पण अक्कासाहेब तुमची खूप वाट पाहिली आम्ही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे तुम्ही पोहोचला असतात तर एव्हाना स्वराज्यात असतो आपण. हो दादासाहेब, आम्ही सुद्धा खूप प्रयत्न केला, पण तो मुल्ला शामियान्यातच बसून होता. पण वहिनीचा सुखरूप बाहेर पडल्या ते एक बरं झालं. आता रायगडावर त्यांची आणि आमची गाठ पडेल तेव्हा आम्ही त्यांना चिडवणारच आहोत. हो, म्हणजे आल्या आणि आपल्या माणसाला भेटून निघून गेल्या. बघाच तुम्ही, एवढ्या चिडवणार आहोत की अगदी गोऱ्या मोऱ्या होऊन जातील. मग अक्कासाहेब करा तयारी. तो दिवस आता दूर नाही. असं म्हणजे आम्ही एवढे दिवस सांगतोय तर ऐकलं नाही, पण बायको म्हणाली तर लगेच तयार. ऐकायला पाहिजे अक्कासाहेब. हो, केव्हापासून? ते जाधवराव दाजी साहेबांनी सांगितल्यापासून. नाही, त्यांनी आम्हाला सांगितलं की ते त्यांच्या बायकोच्या ऐकण्यात आहेत म्हणून. दादासाहेब, अक्कासाहेब आता रायगडावर जायचं ते आबासाहेबांसाठी. आबासाहेबांचा निरोप आहे, परत या. आबासाहेबांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी रायगडाची हाक. दादासाहेब, अक्कासाहेब कधी एकदा आबासाहेबांना बघतोय, भेटतोय असं झालंय हो आम्हाला. हुजूर, हुजूर, मैं आपके लिए क्या हुजूर हुजूर हुजूर, कोई खबर सही नहीं लाते हो तुम. अभी खबरें सही होती है हुजूर, ये भी खबर सही है. क्या खबर है, बोलो. हुजूर, वो जनानियां हमारे यहाँ से स्वराज में चली गई हैं. वो जनानियां स्वराज में कौन थी वो? पता नहीं हुजूर, मैं तो स्वराज के गांव में भेष बदलकर घूम रहा था, तभी गांव के लोग उनमें से एक जनानी को झुक झुक के मुजरा कर रहे थे हुजूर. क्या? हाँ, एक जनानी को झुक झुक कर मुजरा कर रहे थे? मुल्ला अहमद, ये हुजूर, का मतलब यह हुआ कि उनमें से एक जनानी हो ना हो संभा की बेगम है. हुजूर सही फरमाया, लेकिन हुजूर पल भर के लिए हम मान लेते कि वो संभा की बेगम थी, तो उसके बाद दो सवाल उठते हैं. क्या संभा की और संभा की बेगम की मुलाकात हुई या नहीं हुई? और अगर नहीं हुई तो संभा की बेगम बिना मुलाकात किए वापस लौट गई. मुलाकात हुई नहीं हुई इससे हमें क्या लेना देना है मुल्ला अहमद. लेकिन एक बात पक्की है कि हम इनके इरादों में कामयाब नहीं होने देंगे. दिलेर खान हैं हम, दिलेर खान. झोपल्या का हो भवानी बाळ? अव आत्ता झोपल्या. या कसल्या झोपतायत? अव थोपटून थोपटून हात दुखायला लागलं आणि अंगाई गाऊन गळा दुखायला लागला. बर, तुम्ही चला आता 2 घास खाऊन घ्या. तुम्ही सदरेवर जाऊन आला? भाई जाऊन आलो, पर कोणी नव्हतं तिकडं. समदे पिलखान्याकडे गेलेत. हत्ती पिसाळला त्याला काबूत आणायला. असं? वय राणे साहेब, आपल्या युवराजनी गड चढत आहेत. काय? सुनबाई आल्या? ते बघा, 9 वाजायला लागली. आल्या बाई एकदाच्या. आता येऊ दे समोर. चांगलंच फैलावर घेतो बघा. जीव तोळा मासा झालाय माझा आणि समद्या गडाला घोर लावलाय. हे असं कुणी वागतंय भाई? आता समजल धाराऊचा राग. राग येईल असंच वागल्यात त्या. घ्या आता चांगलं फैलावर त्यांना. अगं बाई, पण आम्ही चंद्राला विचारायचंच विसरलो. त्या एकट्या येणार आहेत की जोडी ना? अहो, आता 9 वाजतीये म्हणजे जोडीनच येत आहेत जणू. आणि सुनबाई तशा मोकळ्या हाताने यायच्या नाहीत. तेही खरंच. धाराऊ, तुम्ही आम्हाला म्हणत होता ना खाऊन घ्या खाऊन घ्या. आता काय खायचं हो? पोटच भरलं आमचं.
शेवटी सूनबाई शंभूराजांना घेऊन आल्याच. जगदंबे, तुझा महिमा आगाध ग बाई. धारव, चला स्वागताची तयारी करू. बाई अहो पाय घडच घालतो बघा. आणि त्यासनी मीच वावरणार हा. हो, पण मग फैलावर कधी घेणार, रागावणार कधी? अगं बाई, रागवायचंय ना बघा. नाही तर दोन्ही एकत्रच करा. हो, म्या कसलं रागावतोय. त्या सुखरूप आल्या ह्याच्यातच भरून पावलं बघा. खरंय, आम्हालाही त्यांना कधी एकदा बघतोय असं झालंय. धाराऊ, अंगावरून उतरवून टाकण्याच्या सगळ्या जिन्नस घ्यायला पाहिजेत. अहो म्या तयारीतच असतोय. युवराजांच्या अंगावर नाही एवढ्या कोंबड्या आणि एवढी लिंब उतरून त्या दरीत टाकलीत की खाली दरीत लिंबाच्या बागा आल्या असत्या. बरं, तुम्ही पुढे व्हा, आम्ही आलोच. जी. कधी एकदा आबासाहेबांना भेटतोय असं झालं, कधी त्यांना भेटीचा वृत्तांत सांगतोय ना असं झालंय आम्हाला. वय वय, अहो ते बी ऐकाया उतावळी झाल्या असतीलच की. काय घडलं, कसं घडलं, युवराज काय म्हणाले, हे सगळं त्यांनाही विचारायचं असेलच की. वयजी, आम्हाला तर काय सांगावं आणि किती सांगावं असं झालंय. ते समजा ठीक आहे, पण रायगडाचं वातावरण ठीक आहे ना व? हो, नाही, स्वागतासाठी कोण बी समोर आलं नाही म्हणून विचारलं. अगं निरोप गेला नसेल. नाही जी, निरोप धाडला, नौबत बी वाजली कुलमुक्तेरांसाठी, पर समोर कोणच आलं नाही. लाडी, समोर कोण कसं येईल? आपण जशी निरोप देण्याची संधी कोणाला दिली नाही, तशीच स्वागताची संधी कोणाला दिली नाही. नाही जी, निरोप धाडला. दिला, पण उशिरा. तोपर्यंत आपण अर्धा गड चढून वर आलो होतो. लाडी, बघच आता, आपण जसे गेलो तसेच आलो. हे बघून सगळ्यांना सुखद धक्का बसेल. तुम्ही नुसते धक्केच देत चला. शंभूराजे देतच असतात. आता ती सवय तुम्हालाही लागली म्हणायची. मातोश्री, नमस्कार करतो. नाही, असू द्या, नमस्कार करण्याची गरज नाही. हा नमस्कार, आदब, मुजरा म्हणजे आम्हाला तोंड देखल्या देवाला दंडवत वाटतो बघा. तसं नाही मातोश्री. मग कसं आहे सुनबाई? आम्ही तुमचा नमस्कार, आदब स्वीकारावा असं काही काम करता का तुम्ही? मातोश्री, कुठं आहेत शंभूराजे? त्यांना आणायला गेला होतात ना? काय एकट्याच आलात तुम्ही? रायगडाची वाट तर विसरले नाहीत ना शंभूराजे? त्यांनी तुम्हाला ओळखलं ना? तुमची भेट झाली का नाही, का तीही झाली नाही? आमची भेट झाली. मग शंभूराजे आले नाही परत?